आमच्या परिवारामध्ये आता ह्या दोघींची एंट्री झाली आहे. आता बहिणीला सांगितलं होतं की आम्हाला गिर गाईचं वासरू पाहिजे आहे, तर ते पाठवून दे. तर तिने म्हशीचं रेडकूसुद्धा पाठवून दिलं. ऑगस्ट महिना संपत आला आहे तरी पाऊस काही यायचं नाव घेत नाही. त्याच्यामुळे आमच्या इकडे चारा इतका कमी आहे. आता माणसांनी साठवलेलं धान्य असतं ते कसंही वर्ष 2 वर्ष खाऊ शकतो माणूस, पण ह्या जनावरांच्या चाऱ्यांचं खूपच तारांबळ उडते. मिरगाचा पाऊस नसल्यामुळे वैरण तर आता अजिबात नाही. म्हणजे ह्या महिन्यामध्ये वैरण खायला घालायला येते जनावरांना, पण ह्या वर्षी अजिबात तसलंच काही नाही. मग आता हे दुभत्या जनावरांना सांभाळायचं की ह्या भाकाड जनावरांना सांभाळायचं, हा प्रश्न खूप मोठा शेतकऱ्यापुढे येतो. आणि मग शेतकरी शेवटी शेवटचं ऑप्शन ते असतं, म्हणजे ते खटकाच्या दावणीला विकायचं. पण म्हटलं चला, सगळेजण आम्हाला ओरडत असतात की तुम्हाला हे जनावरं काय परवडतात, म्हणजे एखादं दुभतं जनावरं घ्यावं, त्याचं दूध विकलं की 4 पैसे घरात येतात, तर तुम्ही मात्र असले घेता आणि सांभाळता, ह्याचा फायदा ना तोटा. पण कसं असतं, हे जनावरंसुद्धा आपल्या दारात येणं म्हणजे नशीब असतं. कारण आपलं ऋण जर त्यांच्याकडे असेल तर ते फेडतात, किंवा त्यांचं ऋण आपल्याकडे असेल तर ते फेडून घेऊन जातात. असो, दोघींचंही छान अशी ओवाळणी करून घेतली. आता हिला तर काही चपाती खायची नव्हती, पण म्हटलं आता तिला बघूया चपाती चारून खाते का. तिला पण छान ओवाळून घेतलं. आता दोघी माझ्या घरी लक्ष्मीच्या पावलानेच आलेत. आता छान असं त्यांना सांभाळायचं हे मनामध्ये पक्क ठरवलं. आणि दोघींनाही चपाती खाऊ घातली, पण तिने नाही खाल्ली, हिने मात्र खाल्ली. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.